चला तर आज बनवूया सोयाबीनची झटपट तयार होणारी रस्सा भाजी. चिकन मटणला सुद्धा मागे सोडेल एवढी भन्नाट चवीची. चला तर सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा गरम पाण्यामध्ये सोयाबीन इथे आपल्याला भिजायला टाकायचे. तर एक 10 ते 15 मिनिटांमध्ये हे सोयाबीन चांगले असे मऊसूत भिजले जातात. तर आता याच्यातलं हे सगळं पाणी आपल्याला पिळून हे सोयाबीन कोरडे करून घ्यायचे. तर अशाच पद्धतीने मी हे सगळे सोयाबीन पिळून घेणार आहे आणि एकदम कोरडे करून घेणार आहे. तर एका प्लेटमध्ये हे सगळे सोयाबीन मी काढून घेतलेत. आता इकडे मी एका भांड्यामध्ये 3 मोठे चमचे तेल गरम करून घेतले. याच्यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालायची. 2 मध्यम साईजचे कांदे एकदम बारीक चिरून घेतले तर ते घालायचे. आता हा कांदा आपल्याला चांगला असा भाजून घ्यायचा आहे. आता जर तुमच्याकडे आलं लसूण पेस्ट असेल तर 1 चमचा याच्यामध्ये घातली तरी सुद्धा चालेल. आता हा कांदा चांगला असा भाजला गेला आहे. याच्यामध्ये आपण टोमॅटो घालूया. तर एक मोठ्या साईजचा टोमॅटो एकदम बारीक असा चिरून घेतला आहे. तर तो टोमॅटो याच्यामध्ये घालायचा आहे. चांगलं असं याला तेलावर भाजून घ्यायचं 1 2 ते 3 मिनटासाठी. आता कांदा टोमॅटो चांगला असा मऊसूद शिजण्यासाठी याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे. मिक्स करून घ्यायचं. तर इकडे कांद्याला आणि टोमॅटोला चांगलं असं तेल सुटले. याच्यामध्ये आता आपण मसाले घालूयात. तर मसाल्यांमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अर्धा छोटा चमचा हळद घालायचं आहे. 2 छोटे चमचे रंगाचं लाल तिखट असतं तर ते घालायचं आहे. 1.5 छोटा चमचा साठवणीचा मसाला घालायचा आहे. 1 छोटा चमचा धना जिरा पावडर घातले. आता हे सगळे मसाले आपल्याला चांगले असे या तेलावर भाजून घ्यायचे. तर साईडलाच गॅसवर मी पाणी गरम होण्यासाठी ठेवले. तर त्याच्यातलंच याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं जेणेकरून कांदा टोमॅटो आणि हे सगळे मसाले चांगले असे शिजले जातील. तर आता हे चांगलं असं मिक्स करून घेऊया आणि एकदम बारीक गॅस करायचा आणि याच्यावर झाकण ठेवून एक 4 ते 5 मिनटं हे चांगलं असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर इकडे बघू शकता 5 मिनटामध्येच कांदा टोमॅटो व्यवस्थित असा शिजला गेला आहे. सगळे मसाले याच्यासोबत एकजीव झालेत. आता हवं असेल तर तुम्ही इकडे मॅशरनी चांगले हा मसाला मॅश केला तरी सुद्धा चालेल. तर इकडे छान अशी आपली ही ग्रेव्ही तयार झाली. आता याच्यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे. तर इकडे मी फेटलेलं दही घेतलं आहे 3 चमचे. ताजं दही घ्यायचं. दह्यामुळे एकदम असा रिचनेस येतो, छान अशी टेस्ट लागते. तर बारीक गॅस करून आपल्याला याच्यामध्ये दही घालायचं आहे. मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आता इकडे अर्धा छोटा चमचा कसुरी मेथी याच्यामध्ये घातली. थोडीशी कोथिंबीर घालायची. कसुरी मेथीमुळे सुद्धा खूप छान अशी चव येते. तर हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इकडे बघू शकता खूप छान असं याला तेल सुटलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला भिजून पिळून घेतलेले जे सोयाबीन आहेत तर ते घालायचे आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला लगेच पाणी घालायचं नाही. हे सगळे सोयाबीन आपल्याला मसाल्यामध्ये चांगले असे मिक्स करून घ्यायचे आहेत. तर एक 2 ते 3 मिनटं हे सोयाबीन सगळे ह्या मसाल्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहेत. आता त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. तर तुम्हाला कितपत ग्रेव्ही हवी तर त्याप्रमाणे तुम्ही पाणी इकडे घालू शकता. आता हे मिक्स करून घ्यायचं. पाण्याचा अंदाज बघायचा. आता याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं चवीनुसार. तर कांदा टोमॅटो शिजतानासुद्धा आपण थोडंसं मीठ घातलं होतं. तर त्याप्रमाणे इथे आपल्याला मिठाचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे. परत एकदा ह्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इकडे मी अर्धा छोटा चमचा चिकन मसाला घातला आहे याच्यामध्ये, जेणेकरून खूप छान अशी चव येईल आपल्या भाजीला, रस्सा भाजीला. मिक्स करून घेतला. गॅस बारीक करायचा. झाकण ठेवून एक 7 ते 8 मिनटं हे चांगलं असं शिजवून घ्यायचं. तर ही भाजी मस्त अशी आपली शिजून तयार झाली. चपाती भाकरी भात याच्यासोबत आपण खाऊ शकतो. आणि ही भाजी जशी जशी थंड होते तशी थोडीशी अशी घट्ट होते, म्हणून मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ठेवले जास्त. पण खायला खूप छान लागते, अप्रतिम लागते. सगळ्यात शेवटी याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायचं आहे. जर तुमच्याकडे गरम मसाला पावडर असेल तर ती अर्धा छोटा चमचा घातली तरी सुद्धा चालेल. तर इकडे मस्त अशी आपली चिकन मटणला सुद्धा मागे सोडेल एवढी भन्नाट चवीची सोयाबीनची रस्सा भाजी तयार झाली. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की घरी तयार करून बघा. चपाती भाकरी भातासोबत सुद्धा खाऊ शकतो. बनवायला खूप साधी सोपी आहे आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागते. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने करून बघा. रेसिपी आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बाय बाय.